आहे या पूर्ण जगाची शान. एकदा जोरात ताऱ्याचा गडगडाटमध्ये या मावळ्याचं आपण स्वागत करू. दोन्ही हातात 2 शस्त्र उरीवी. दक्षिण भारतातलं एकदम प्रभावी शस्त्र. गौरव मर्दानी कलेचा वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा. तेज माती चमकते ज्याच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा. मायभू तुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा. मर्द मराठा. जोरदार ताऱ्या या लहान लहान चिमुकल्यांसाठी. धगधगत्या भूमी तरुजला मातीत वाढला. स्वराजाचे स्वप्न रंगवून वाघावानी लढला. तलवारीच्या भाती संगे रक्ताने माखला. शिवबाच्या साथीने जाने महाराष्ट्र घडविला. तुमच्यासोबत सादरीकरण होतं. एकदा जोरदार टाळ्याच्या गडगडाटमध्ये हर्षणीजींचं स्वागत करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वय वर्ष फक्त 3.5 वर्षाची त्यामुळे तुमच्यासमोर लाठीकाठीचं प्रात्यक्षिक सुरू प्रात्यक्षिक सादरीकरण होत आहे. एकदा जोरदार टाळ्याच्या गडगडामध्ये मुस्कानने स्वागत झालं पाहिजे. अवघ्या 3.5 वर्षाची ही लहानशी रणरागिणी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मर्दानी खेळ पहायला मनी कल्पना येते. प्रत्येकाच्या हाती लाठी काठीची रूप पाहते. तेज हत्यार हारी चमचम चमचम करते. बुद्धी आणि शक्तीचा मेळ दर्शनी जाते. गौरव मर्दानी कलेचा हा खेळ मराठी मातीचा. हा पुण्य महाराजांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. शिवरायांच्या प्राणी ही कला उदयाली. कला विशारद आनंदराव पवारांनी याची जोपासना केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्ली कला त्यांनी पोहोचवली. लहानापासून थोरांनी आपलीच वाटली. गौरव मर्दानी कलेचा हा गौरव आनंदराव पवारांचा. हा पुण्य महाराजांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. माझं नमन या कलेला. माझं नमन या कलेला. मर्दानी खेळाला मानतो त्याला जीव देता. अशी ही श्री शिवकालीन खान कलेच्या सर्वांना. दानपट्टा म्हटलं की बाजीप्रभू देशपांडे यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उतरते. अशाच प्रकारच्या दानपट्ट्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांनी सलग 3 प्रहर घोडखिंडमध्ये युद्ध केलं होतं. त्यांच्या रक्ताने पावत झालेली घोडखिंड पावनखिंड म्हणून आपल्या डोळ्यासमोर ओळखल्या जाते. सादर करते संकेत प्रभूजी नांदे. एकदा जोरदार टाळ्याच्या गडगडांमध्ये स्वागत झालं पाहिजे. अरे होता जीवा म्हणून वाजला शिवा. या प्रकाराची म्हणी आपल्याला ऐकायला मिळते. याच प्रकाराच्या दानपट्ट्याने जीवा महालाने बळासाहेबचा हात कापला होता. हा गौरव हलकी वाल्यांचा. मर्दानी खेळाडूंचा. ही कला आपल्या माय मराठीत वारसा जपणाऱ्यांचा. आणि काठी युद्ध तिथूनच सुरू करा.
उदो